तर आज सुप्रीम कोर्टामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जी अपघाताच्या प्रकरणात याचिका सुनावणी झाली त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने 2 आठवड्याची मुदतवाढ दिलेली आहे. विधानसभा अध्यक्षांना निर्णय देण्यात आला. अध्यक्षांनी मागणी केली असेल तर त्याला अनुसरून जर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला असेल तर त्याच्यात काही गैर आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही. ठीक आहे, त्यांनी फक्त निकाल योग्य द्यावा एवढीच अपेक्षा असते. बाकी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावरती आमचा काय बोलण्याचा अधिकार नाही. त्याच्यामुळे ठीक आहे, 15 दिवस दिली असेल ठीक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या अपघाताच्या प्रकरणाची जी सुनावणी सुरू आहे त्याच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आता पक्षांतर बंदी कायद्यासंदर्भात समिती तयार होते, त्या समितीचा अध्यक्ष घोषित केलेला आहे. म्हणजे त्यांनी पूर्ण 10वे शेड्यूल फाडून फेकून दिलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला घरचा रस्ता दाखवला. अशा धुरीण माणसाला शेड्यूल 10च्या काय जी काय समिती असेल त्याची इम्प्रूव्हमेंट समिती वगैरे जी काय असेल त्याचं अध्यक्ष करणं म्हणजे विनोद आहे, विनोद. म्हणजे शिवसेनेच्या 10 शेड्यूलप्रमाणे दोन्ही गट पात्र आहेत असा म्हणणारा जगातला एकमेव कायद्याचा अभ्यास करणारा अध्यक्ष असेल. त्याच्यामुळे मला वाटतं नार्वेकर साहेबांना दिले. ह्याच्यापुढे पक्ष तोडायला आणि पक्ष मोडायला कसं सोपं जाईल याच्या सूचना नक्की जातील अनुभवावर. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाची देखील इलेक्शन कमिशनकडे सुनावणी पूर्ण झालेली आहे. निकाल अपेक्षित आहे. साधारण कधीपर्यंत निकाल येईल किंवा हा निकाल ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती आला तर पक्ष अडचणीत येऊ शकतो? असं की जे आम्हाला कळते ते त्यांनाही कळतंय. सर्वोच्च न्यायालय एकीकडे म्हणतं की या निवडणूक निकालाच्या आधी हे सगळं संपवलं पाहिजे. काही संपताना दिसतच नाही आहे. सर, आज एक दिल्लीमध्ये पुस्तक प्रकाशन झालं. रणजित सावरकर यांनी पुस्तक प्रकाशित केलं, त्यांनी ते लेखन केलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांनी दावा केला आहे की महात्मा गांधींची हत्या नथुराम गोडसे यांनी केली. अदृश्य शक्ती असेल बाबा, काय त्यांना माहीत नाही. कालांतराने हे पण म्हणतील की महात्मा गांधींचा सहभागच नव्हता स्वातंत्र्य लढ्यात. त्याच्यामुळे या असल्या लेखकांवर न बोललेलं बरं असतं. भारताचे पंतप्रधान परदेशी गेल्यानंतर महात्मा गांधींना नमस्कार कशाला करतात? मग ते काय मूर्ख होते की न्यायाधीश नथुराम गोडसेला फाशी द्यायला? आमचं तर स्पष्ट मत आहे की या भारतातला पहिला अतिरेकी नथुराम गोडसे होता. 75 वर्षाच्या वयाच्या माणसाला प्रार्थना करत असताना गोळ्या झाडणं हा माणुसकीचा प्रकार होता काय? आणि त्यांना ओळखलं कोणी? काकासाहेब गाडगिळांनी, पुण्यातलेच. असे लोक असतात ज्यांना इतिहासाची फार कमी माहिती असते. तरी पुस्तकात हा दावा केला की नेहरूंनी हा संपूर्ण कट रचला होता नथुराम गोडसेंना फसवण्याचा. आता काय बोलायचं? अकलेचे तारे तोडल्यानंतर काय बोलणार तुम्ही? गांधी नेहरू पटेलमध्ये वाद होता. त्यांचे पत्रव्यवहार वाचा ना जरा. वाचायला शिकावं. वाचायला शिकल्यावरती बरंच काही माहिती मिळते. 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी असा बुद्धिभेद करण्याचा हा प्रयत्न. त्याच्या ह्यांच्यामुळे कोणाचा बुद्धिभेद होणार आहे? अख्ख्या भारताला माहिती आहे की नथुराम गोडसेने हत्या केली. आणि या देशात वाद होऊ नये म्हणून नेहरूंनी 24 तास जी काय मांडणी केली त्याच्यामुळे देशात दंगली उसळल्या नाहीत. हे परंतु हे मोठं षडयंत्र होतं आणि ज्या हिंदू संघटना होत्या किंवा सरदार वल्लभभाई पटेलांपासून त्यांचं नेतृत्व जे आहे ते कुठं झाकवण्याचा या घटनेच्या माध्यमातून प्रयत्न होता असं पुस्तकामध्ये उल्लेख आहे. असं आहे की वल्लभभाई पटेलांनी गोळवळकरांना लिहिलेलं पत्र वाचा. गोळवळकरांनी वल्लभभाई पटेलांना लिहिलेलं पत्र वाचा आणि वल्लभभाई पटेलांनी त्याच्यात काय लिहिलं आहे ते पण वाचा. जेव्हा RSSवर बंदी आली ते आणि त्याच्या बंदीनंतर जे पत्रव्यवहार झाले त्याच्यात त्यांनी म्हटलं की तुम्ही जो विषारी प्रचार गांधींविरुद्ध केला त्याच्यातच गांधींची हत्या झाली. आणि त्यांचं रिलेशन काय होतं महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल हे जरा त्यांची पुस्तकं वाचल्यावर त्यांचे जे इमोशनल अटॅचमेंट आहेत त्यांची लिहिलेली पत्र ही फार बोलकी आहेत.
तर त्यांची पत्रही कोणीतरी दुसऱ्यांनी लिहून ठेवली होती असं म्हणायला पण आता हे पुढे मागे पुढे बघणार नाहीत. या नेहरूंनी काही कामच केलं ना. एम्स अदृश्य शक्तीने बांधलं, IIT अदृश्य शक्तीने आणली, हिराकूड डॅम अदृश्य शक्तीने आणला, BARC अदृश्य शक्तीने आणला, नॉन अलाइन मुवमेंट अदृश्य शक्तीने आणला. त्यांनी आणलंच नाही, त्याला अक्कलच नव्हती नेहरूंना. अक्कल फक्त यांना दिली, बाकी कोणालाच दिली नाही. इंग्लंडला किंवा ब्रिटनला फायदा व्हावा म्हणून हा संपूर्ण कट रचला गेला असा प्रकारचा की दावा त्या पुस्तकात करण्यात आला. इंग्लंडला काय फायदा होणार होता गांधीजींना मारून? इंग्लंडला काय फायदा होणार? इंग्लंडनी तसाही निर्णय घेतलाच होता की आपल्याला भारत सोडायचा आहे. ॲटलीनी घेतला होता. ॲटली नंतर चर्चिल नंतर ॲटली आला आणि ॲटलीनी त्याच्यावर शिक्कामोर्तब करून टाकला. इम्पेरियलिझम संपायचा हा जगाचा एक हे झाला होता, त्यामुळे संपला. त्याच्यात इंग्लंड, भारत असे मोठे मोठे फॉरेन अँगल टाकले की यांना वाटतं आपण मोठे इतिहास तज्ज्ञ झालो. इतिहासाचा किती अभ्यास केला त्याची माहिती घ्या ना जरा त्यांच्याकडून. ते काही इतिहास तज्ज्ञ आहेत का? असं आहे की नेहरू गांधी यांना बदनाम करण्याचा कट गेले अनेक वर्ष या भारतात चालू आहे. आता मात्र तो फारच फोपवायला लागला. लोक हुशार आहेत, लोक काय मूर्ख नाही आहेत. कारण का ह्याच माणसाने, ह्याच नथुरामनी महाबळेश्वरला झालेल्या काँग्रेसच्या शिबिरामध्ये गांधींना मारण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा तिथे उपस्थित असलेले कमळे गुरुजी जे आमच्या पक्षात होते, आमच्या पक्षाचे अध्यक्ष होते, आता 4-5 वर्षापूर्वी वारले, त्यांनी त्याला आपटून मारला असता. गांधीजी स्वतः मध्ये पडले, गुरुजींना बाजूला केलं आणि सांगितलं असा प्राण घेण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे. आणि तेव्हा पोलीस केसही होऊ दिली नाही. मग 42 साली काय नेहरू होते काय तिथे? कट करलेला 5 वेळा गांधीजींची हत्या करण्याचा प्रयत्न या लोकांनी केला. ते काय नेहरूंनी सांगितलेलं. 1935 साली गांधी एका हरिजन वस्तीत जात होते. त्या वस्तीत जाताना त्यांच्या गाडीवर बॉम्ब फेकला. तो काय नेहरूंनी कट केला होता. हे असे नवीन थोतांड काहीतरी निर्माण करायचं आणि आपल्या भोवती कॉन्ट्रोवर्सी करून आपण म्हणजे राज्यसभेला फिट आहोत असं दाखवून द्यायचं. राज्यसभेसाठी सुरू आहे तुम्हाला? हां, प्रश्नच नाही ना. आपलं राजकीय ह्याच्यासाठी काही बोला ना. आणि अशा पद्धतीने गांधी ते प्रश्न उपस्थित करून हा मूर्खपणा भारताच्या जागतिक बाजारामध्ये ह्याला मूर्खपणा म्हटला जाईल. अशा पद्धतीने गांधी हत्येचे आणि मला आश्चर्य वाटतं की महाराष्ट्र सदनामध्ये ही परवानगीच कशी दिली जाते. हा महाराष्ट्र सदनाचा दुरुपयोग आहे. अशा व्यक्तीला राज्यसभा कोण देणार? देणं वावतो काय आहे त्याच्यानं. तुम्ही असंच बोला, तुम्हाला असंच मिळेल, चांगलं मिळेल. सर, ते म्हणताय की ह्या सगळ्याचे पुरावे आहेत, फॉरेन्सिक तपास केलेला आहे, फॉरेन्सिक तपासाच्या आधारे मी केलेला आहे. पण ते म्हणतात ह्या सगळ्याची पुन्हा चौकशी करण्याची गरज आहे. चौकशी मी करणार नाही, चौकशी मागणी मी करणार नाही, लोकांनी करावी असं का म्हटलं असतं? का म्हटलं असतील ते त्यांनाच विचारा. आत्तापर्यंत जगाच्या सगळ्यांनीच जवळजवळ इतिहास तपासलेला गांधींच्या बाबतीत खास करून तर जगातल्या सगळ्या इतिहास तज्ज्ञांनी लिहिलेलं आहे. तिच्यात कुठेही असं काहीही आलेलं नाही आणि कोणीही बोट दुसऱ्यावर उचललेलं नाही. हे स्पष्ट होतं की शेवटची भेट त्यांची कोणाशी झाली, ते कोणाच्या घरी जाऊन कोणाला भेटले, ते तिथनं निघून कुठे आले, ते कुठे राहिले, आदल्या दिवशीचा त्यांचा कार्यक्रम काय होता, हे सगळं स्पष्ट लिहिलेलं आहे ना. कपूर समितीचा जो अहवाल होता तो दडपला गेला होता, कारण त्याच्यामध्ये सांगितलं होतं की गोळ्या कुठून आल्या आहेत, कोणत्या दिशेनं आलेल्या आहेत, आणि त्याच्यावरून सिद्ध होतं की गोडसेंनी त्या गोळ्या झाडलेल्या नाहीत आणि तो अहवाल दडपला गेला. असं त्यांचं काय म्हणणं पडलं आहे याच्यावर मला काही घेणं देणं नाही. गोळ्या कोणी झाडल्या ह्याचे प्रत्यक्ष पुरावेदार खूप होते आणि त्याच्यातले सर्वात मोठे होते काकासाहेब गाडगीळ. त्यामुळे आता काकासाहेब पण गाडगीळ यांचं मानसिक संतुलन ढळलं असेल असं पण पुस्तकात लिहितील ते नंतर, की ते जरा विक्षिप्तासारखे फिरायचे दिल्लीमध्ये आल्यावर. छगन भुजबळ म्हणताय की ओबीसीसाठी मी सरकारमधून बाहेर पडायला तयार आहे. पडणार नाहीत असं म्हणतात. पडणार नाहीत ना, मी तुम्हाला सांगतो ना. हे 2 कोंबडे असे झुंजवायचे, दोघांना सुपाऱ्याच घेतल्या त्यांनी.
सरकारमध्येच व्यक्ती अशा पद्धतीने दावा करतात आणि हे सरकारमध्ये सावळा गोंधळच आहे ना. कोणीही काही बोलावं. कॅबिनेटमध्ये तुम्ही असताना कॅबिनेटच्या बाहेर जाहीर सभेमध्ये सरकार विरोधी भूमिका घेतात. खरं तर मुख्यमंत्र्यांनी आत्तापर्यंत त्यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर काढायला होतं. असं वाटतं का मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हे बिगुल फुटलेलं आहे छगन भुजबळ यांनी? असं नाही, ते एकमेकांच्या विरुद्ध बिगुल पिकून दोन समाजाला पेटवत आहेत. नुरा कुस्ती याची नुरा कुस्ती बिस्ती काय नाही. महाराष्ट्राचे जे सामाजिक स्वास्थ्य आहे ते फाडून टाकले. गावागावामध्ये विरोधाभास तयार केला. ह्याच्यात फायदा कोणाचा आहे मला माहीत नाही, पण मी एक OBC म्हणून सांगतो की भयंकर भीतीचं वातावरण गावागावांमध्ये, आणि त्याला कारण सरकारचं हे धोरण आहे. जे तुम्हाला करताच येत नाही ते करण्याची जबाबदारी स्वीकारली कशाला तुम्ही? ते GRचा व्यवस्थित अभ्यास करा, मग तुम्हाला कळेल काय आहे त्याच्यात. नितीश कुमार यांच्यासोबत तुम्ही देखील अनेक वेळा बैठकीला होते, त्यांना संयोजक करा अशी मागणी केली जात होती आणि आता तेच नितीश कुमार भाजपच्या मांडीला मांडी लावून नवीन सरकार स्थापन केलेलं आहे. त्यांची इमेजच पलटूराम म्हणून आहे. तर पलटूराम आपला पलटी मारत असतो. सर, एक सावरकरांनी जे म्हटलंय की अटेम्प्ट टू मर्डरसाठी नथुरामला शिक्षा व्हायला हवी, ती कुणासाठी करण्यात? सावरकरांनी जे म्हटलं आहे ते जज चुतिया होते का? ते तेव्हाचे पोलीस येडे होते काय? पण यापूर्वी पण म्हणजे तुम्ही या प्रयत्नाकडे कसं पाहता? यापूर्वी पण एक ZEE5 वर सिनेमा आला होता, त्यातही असं अहो, इतिहासाचे दाखले सिनेमेवरनं येत नाहीत. अन्नपुराणीचा दाखला होईल का? बॅन केला पुस्तक. अशा मूव्हीजमधनं जर तुम्ही हिस्टॉरिकल एव्हिडन्स डिस्ट्रॉय करायला लागले तर सोपं काम आहे. काही पुरावे पण आहेत त्यांच्याकडे असं म्हणाले. हो, ते म्हणाले ना. फोरेन्सिक रिपोर्ट ते म्हणाले ना. ते म्हणाले ना. अहो, स्पष्ट साक्षीदार आहेत ना त्याच्यात. आता इंडिया आघाडीला जी घरघर लागलेली आहे, ममता बॅनर्जीने वेगळा झेंडा हातात घेतलेला आहे. ममता बॅनर्जींनी वेगळा झेंडा हातात घेतला आहे. त्याची कारणं तुम्हाला माहीत नसतील तर, आणि ती माहिती पण करून घेऊ नका. कोणीही पॉलिटिकल माणूस त्याच्यावर बोलणार नाही. ममता बॅनर्जींचा जो निर्णय आहे त्याच्याने इंडिया आघाडीला फायदाच होईल. पण असे मोठे मोठे नेते ज्यांनी स्थापन काय काळजी करू नका. मोठे मोठे नेते एकमेकांशी बोलून सगळ्या स्ट्रॅटेजीज ठरवत आहेत. रामलालाच्या प्राण प्रतिष्ठेनंतर ही संपूर्ण बदलतं राजकारण. काय रामलाला काय राजकारण बदलत नसतं. नितीश कुमारांचा मग गांधीवर विश्वास नाही, पवारावर विश्वास नाही असं म्हणायचं का? जसं तुम्हाला दिसतं पत्रकारांना तसंच तुम्ही म्हणता ना. तुम्ही आमच्यावर थोडी इंडिया आघाडीतून बाहेर पडलेले आहेत. एवढे मोठे नेते होते. पवारसाहेब प्रयत्न करत होते, उद्धव ठाकरे प्रयत्न करत होते, सोनिया गांधी प्रयत्न करत होत्या. अयशस्वी झाले. त्याच्यात काय? राज्यात आणि ते BJP बरोबर होतेच ना. असं काय नाही की ते BJP बरोबर नवीन गेलेत. ते दरवर्षी त्यांना मुख्यमंत्री पदाच्या शपथेचा कागद हातात असावा अशी त्यांची इच्छा असते दरवर्षी. आता ते एकच मुख्यमंत्री आहेत ज्यांची शपथविधी करताना काय त्रास होत नाही, कारण का ते पूर्ण शपथविधीचे शब्द त्यांच्या तोंडात बसले. साहेब, एक प्रश्न असा आहे की जर शरद पवारांनी या सगळ्यात समन्वय केला असता आणि जर तेच इंडिया आघाडीचे समन्वयक राहिले असते तर ही वेळ आली नसती असं तुम्हाला वाटतंय का? मला ते काय समन्वय संयोजक एवढा मोठा नेता नाही राष्ट्रीय स्तरावरचा की याच्यावर ते कॉमेंट करावे. जे सावरकरांनी दावा किया, तो मला हिंदी प्रश्न है. सावरकर जी ने जो दावा किया है कि गांधी जी की हत्या सावरकर ने की नहीं है, इस पर आपका क्या कहना है? गोडसे ने की, मुझे लगता है कि उनकी मानसिक संतुलन अब किसी को दिखाना पड़ेगा कि उनका मानसिक संतुलन ठीक है कि नहीं है. दुनिया भर के इतिहास तज्ञों ने इसके बारे में लिखा है. रिचर्ड एटनबरो ने पिक्चर निकाला है. कई ऐसे दाखले हैं जहाँ पे
ये क्या हुआ, कैसे हुआ, किधर तय हुआ, आखिर में किसको मिले, ये सब दावे इतिहास में है ना। बड़गे नाम के जो अभी जान दो, उसमें फिर से नई कंट्रोवर्सी तैयार हो जाएगी, उनको कंट्रोवर्सी ही करनी है। आज गांधी जी को जाके कम से कम 48 और आज 23, आज कम से कम 70 साल होने को आए, 75 साल होने को आए। 75 साल के बाद अगर बोलेंगे कैनेडी के भाई ने ही मारा था, तो क्या किसी को बोल सकते अपन? वो हिटलर को भी हिटलर ने गोली नहीं मारी, उसकी जो प्रेयसी जो थी अंदर, उसने गोली मारी कि तू एकदम खतरनाक राक्षसी स्वभाव का है, तुझे मरना चाहिए, और इसलिए गोली मार डाली उसने। इवान का उसका नाम था। ये पूरी नेहरू जी ने रणनीति रची हुई है और उसमें कोर्ट से नेहरू जी ने BR से नहीं बनाई, नेहरू जी ने एम्स नहीं बनाया, नेहरू जी ने IIT नहीं बनाई, नेहरू जी ने हीराकुड नहीं बनाया, फर्स्ट 5 ईयर प्लान नेहरू जी ने नहीं बनाया। नेहरू जी ने कुछ नहीं किया, सिर्फ कुर्सी पे बैठते थे और मजा करते थे। सरदार पटेल की राजनीति खत्म करने के लिए पूरा रचा गया, ऐसा भी उन्होंने सरदार पटेल इकलौते आदमी थे जिन्होंने RS के खिलाफ भूमिका ली थी, जो ऐसी भूमिका लेने के लिए कोई तैयार नहीं था। तब उन्होंने कहा था कि RSS पे बंदी में इसलिए डाल, इसके ऊपर उनके किताब में गोलवलकर की और उनकी हुई बातचीत और उनके हुए पत्र व्यवहार का स्पष्ट उल्लेख है, और उन्होंने ये कहा है कि RSS जिम्मेदार नहीं है, या आप कहते वो सही है, लेकिन ये माहौल ख़राब करने का जो काम आपने किया, गली गली में जो आपके प्रचारक थे, उन्होंने जो इसका जो विष है वो फैलाया, इस वजह से गांधी जी की हत्या हुई। ऐसे दोनों का पत्र व्यवहार है, और पत्र व्यवहार उनके किताबों में है। फिर गांधी जी ने नहीं मारा, गांधी जी को तो गोडसे ने नहीं मारा, तो उनको पूछो 1942 में गांधी जी के ऊपर छुरा लेके भागने वाला नथुराम गोडसे कोई अलग था क्या? और उसका भी पुरावा पंचगनी और महाबलेश्वर पुलिस स्टेशन, वाई पुलिस स्टेशन में आज भी है। तभी के कमले गुरुजी नाम के पहलवान हुआ करते थे, जो सातारा के थे, उन्होंने वो गोडसे को ऐसे पटक पटक के मारा था। वो गांधी जी नहीं मारते हैं तो वो उसको मार डालता। और गांधी जी नॉन वायलेंस पे बिलीव करते थे, अहिंसा के वो प्रतिनिधि थे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।